नाद करतो काय वाढलं का नाही भाव? आता नका देऊ रेशन भावात केळी, ज्याच्या रानात हाय केळी तीच करणार व्यापाऱ्यांशी खेळी. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटवर अजून चिलिंग नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चिलिंग कसं काय नाही आपल्या प्लॉटवर ती तुम्हाला सांगतो, आणि काय रेट घेतलाय ती बी तुम्हाला सांगतो. गडबड करू नका. सगळ्यात पहिल्यांदा चिलिंग कसं काय नाही आपल्या प्लॉटवर ती तुम्हाला सांगतो. आता बरेच शेतकऱ्यांना काय दुकानदारांना किंवा कुणी आपल्या शेजाऱ्यानं सांगितलेलं असतं की प्लॉटला फुल पाणी सोडून दे, म्हणजे बागत चिलिंग येत नाही, बळ्या पडून देऊ नको. माझं तर म्हणणं आहे, जास्त पाणी सोडू नका. जेवढं लागतंय पिकाला तेवढंच पाणी सोडा. मापात पाप करू नका. जेवढं लागतंय तेवढंच द्यायचं. जास्त पाणी सोडल्यावर काय होतंय, प्लॉटची मुळी बंद पडते, तेव्हाच खरं चिलिंग येतं. आपल्या प्लॉटमध्ये बॅगा इतक्या पडल्यात आहे, आपल्या पायाच्या बॅगा सुद्धा कमी पडते, असल्या बॅगा पडल्यात आहे. पण आपण लागतोय तेवढंच पाणी देतोय, त्यामुळं काय होतंय, माल बी ओढून येतोय आणि मुळी अजिबात बंद पडत नाही. मुळी नाही बंद पडल्यामुळं बागाव करपा येत नाही, त्यामुळे माल बी फ्रेश राहतोय. पल्प बी कमी येते, कारण पल्प तेव्हाच येतं जेव्हा आपल्या प्लॉटवर पानं कमी असतात, ऊन पडतं बागत. रेट घेतलाय आपण आज 16. कसं काय वाटलं, वाढला की नाही रेट? नाद करतो काय वाढलं का नाही भाव? आज आहे 3 डिसेंबर. आपल्या बागाची कटिंग झाली, सांगतोय बरं का. मागं पुढं होतात व्हिडिओ, आणि तुम्ही म्हणसाल चिलिंग आलेलं दावत नाही. तुमच्या देखता काय सोडून लावतोय बरं का. अजून चिलिंग नाही. चिलिंगचा रेट बी लवकरच वाढणार आहे बरं का, कारण सगळ्याच्या प्लॉटवर चिलिंग आल्या व्यापाऱ्याला चिलिंगचाच माल भरावा लागतो. त्यामुळे खचून जाऊ नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा.